वस्त्रालयाची योजना, जनशिक्षण संस्थान जी देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना आणि भारत सरकारच्या माध्यमातून सर्व कोर्स प्रशिक्षणाचं काय केलं जातं नियंत्रण. तर एक गोष्ट तुम्ही पहिले लक्षात घ्या की जो काही 8 दिवसाचा वर्कशॉप काय आहे, वर्कशॉप म्हणजे काय, कार्यशाळा. ही जी कार्यशाळा तुमची होणार आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षक या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ड्रेस, ब्लाऊज, त्याचे काही डिझाईन्स असा खूप सुंदर अभ्यासक्रम शिकवला जातो. तर आपण असं म्हणूया की आपलं नशीब चांगलं की आपलं देशातलं सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूटचं भारत सरकारचं काय मिळणार आहे, सर्टिफिकेट. त्याचं श्रेय जातं सगळ्यात महत्त्वाचं आपली जी ग्रामपंचायत आहे. कोणती ग्रामपंचायत? आपली ग्रामपंचायत, त्याचे सरपंच, त्यांचे सदस्य, सरपंचांच्या मागे हात धुवून लागणाऱ्या मॅडम, ठीक आहे, की आमच्या महिलांना काय मिळालं पाहिजे, ट्रेनिंग मिळालं. भविष्यात एक सुंदर योजना तुमच्यासाठी येते, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. आणि या योजनेचा फायदा जर आमच्या महिलांना मिळून द्यायचा असेल तर आम्हाला महिलांचं रजिस्ट्रेशन करताना कमीत कमी त्यांच्याकडे काहीतरी कागद हातात असला पाहिजे. आणि ह्याला 7 दिवसात वर्कशॉपचा कार्यशाळेचा कागद तुमच्या हातात पाडणार. तर मॅडमची, मोरे मॅडमची आणि प्रतीक्षा चव्हाण मॅडम ज्या धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या सन्माननीय अध्यक्षा पण आहेत, आणि आपल्या CRP मॅडम प्रतीक्षा मॅडमचं आणि जे रायगड जिल्ह्यातले खास करून अलिबाग तालुक्यातील CRP आहे त्यांचं खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे. आणि CRPच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ते व्यवसाय प्रशिक्षण देत असतात. तर मला वाटतं प्रतीक्षा मॅडम, CRP मॅडम यांची भेट झाली आणि मोरे मॅडम सरपंच सदस्य त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर असं त्यांनी ठरवलं की आपण महिलांसाठी काय घेऊया, 6 दिवसाची कार्यशाळा.